राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. हा भोंदू बाबा म्हणजे अशोक खरात, जो 2-4 दिवसापासून सध्या प्रसिद्ध झालाय आणि अनेक अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतात. त्याचे व्हिडिओ समोर येत आहेत. अनेक महिलांसोबत त्याचे शारीरिक संबंध आहेत. ऑफिसमध्ये महिलांना मुलं होत नाहीत म्हणून बोलवून घ्यायचा, त्यांना पेढा द्यायचा, पेढा आणि त्यांच्या नवऱ्यांना मूत्र द्यायचा, वायग्राच्या गोळ्यांची पावडर टाकून, आणि जा म्हणून सांगायचं, जा मुलं होतील तुला. असले धंदे करणारा बाबा अडकला कसा? एका रंजक स्टोरीमध्ये अडकला आणि स्वतःच खड्डा खाणला बाबांनी त्याच्यामध्ये पडण्यासाठी किंवा दफन होण्यासाठी. तो खड्डा काय आहे? बाबांनी स्वतःहून एक तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारीमध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या की अशा अशा प्रकारची गोष्टी घडलेल्या आहेत आणि यासाठी आता मला बदनामी करण्यासाठी दबाव येतोय किंवा खंडणी मागितली जाते. म्हणजे ज्यावेळेला पोलिसांनी हा सगळा तपास करायला घेतला त्यावेळेला असं समजून आलं, एका महिला अधिकाऱ्याचा व्हिडिओ त्या सगळ्या गोष्टीमध्ये समोर आला आणि मग पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली आणि मग पोलिसांनी ट्रॅप लावला. अत्यंत रंजक स्टोरी तुमच्यासमोर घेऊन आलोय. या जेफ्री बाबा उर्फ आपला अशोक खरात कसा अडकला बाबानं? एक एनसी दिली त्यांनी वावी पोलीस स्टेशनला. ही एनसी देण्यापाठीमागची थोडक्यात तुम्हाला स्टोरी सांगतो. बाबाचं कांड बऱ्याच दिवसापासून सुरू होतं आणि हे कांड बाबाच्या एका जवळच्या व्यक्तीने समोर आणलं. बघत होता त्या व्यक्तीचं काय करायचं, हे अशोक खरात काय करायचा, हे सगळे उद्योग तर सुरूच होते त्याचे. दुसऱ्या बाजूला पार्टनर बघायचा. समजा एखाद्या ठिकाणी 1 करोड रुपयाची जमीन निघाली विकायला किंवा विकायच्याला घ्यायची जमीन, तर तो 25 किंवा 20 लाख रुपये टाकायचा आणि इतर त्याचे 2-3 पार्टनर बघायचा, त्यांना 50-50 किंवा 40-40 लाख रुपये टाकून असं सगळ्यांनी तिघांमध्ये चौघांमध्ये ठरवून ती जमीन विकत घ्यायची आणि हळूहळू हळूहळू काहीतरी काळी विद्या करून किंवा कसं तरी त्या जमिनीवरनं त्या पार्टनर लोकांना पैसे न देता कमी करायचा, काढून टाकायचा किंवा त्यांचा काटा काढायचा. अशा प्रकारच्या गंभीर आरोप देखील त्याच्यावर झालेले आहेत. आणि अशाच प्रकरणामधले 2 व्यक्ती, त्यातला एक व्यक्ती म्हणा, तो व्यक्ती फसला होता बाबाच्या सगळ्या संपत्तीमध्ये आणि त्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी त्या व्यक्तीनं बाबाच्या कार्यालयामध्ये एक स्पाय कॅमेरा लावला. कारण त्याला माहिती होतं बाबा हा लिंग पिसाट आहे, त्यामुळं त्यांनी स्पाय कॅमेरा लावला. त्या स्पाय कॅमेऱ्याच्या माध्यमातून 58 व्हिडिओ हे रेकॉर्ड केले आणि त्याच्यानंतर मग बाबाला ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात केली. याच्यामध्ये बाबाच्या कार्यालयामध्ये काम करणारा ऑफिस बॉय नीरज जाधव याचा देखील मोठा वाटा आहे. ह्या तिघांनी मिळून काय केले, नीरजनी आणि त्याच्या दुसऱ्या एक साथीदारांनी, जो बाबाचा पार्टनर होता जमिनी व्यवहारांमध्ये, या सगळ्या गोष्टींमध्ये आणखी एक बाबाचा अत्यंत जवळचा व्यक्ती बाबासोबत बोलून मांडवली करण्यासाठी तो पण होता. आणि हा बाबासोबतचा जो व्यक्ती आहे, हा रुपाली चाकणकर, आणि हे सगळं ते एका शिवलिंगाला पूजा करतात. त्या ठिकाणी बाबाच्या एकदम लेफ्ट साईडला पाठीमागे बसलेला तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळत असतो तुम्हाला. त्याचे फोटो पण आहेत, आपण चॅनलला लावू, आपल्या व्हिडिओला लावू. तर विषय असा सुरुवात झाला की बाबाला हे सगळ्या दोघा ठिकाणी मिळून व्हिडिओ समोर आणले, फोटो आणले आणि बाबाला व्हॉट्सअपला पाठवले. बाबाला व्हॉट्सअपला पाठवल्यानंतर बाबाची जमीन हादरली की हे फोटो यांच्याकडे कुठून आले. आणि मग बाबांनी मी कसा धुतलेल्या तांदळाचा आहे, माझी बदनामी होते म्हणून पोलीस स्टेशनला गेला. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर बाबानं जी एनसी दिलेली, तक्रार दिलेली, ती नक्की काय आहे एकदा वाचून घेतो, मग तुम्हाला सविस्तरपणे सांगतो. फिर्याद दिलेली आहे वावी पोलीस स्टेशनला. ही एनसी आहे. माझे नाव अशोक कुमार एकनाथ खरात. माझं वय आहे 67. 67व्या वर्षामध्ये हा बाबा महिलांना होत नाही म्हणून औषध द्यायचा. वा. सेवानिवृत्त दिले, कुठून सेवा करत होता माहित नाही. व्यवसाय आहे, राहणार मिरगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक. मोबाईल डॉट 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 आहे. सक्षम पोलीस ठाण्यात हजर होऊन फिर्याद देतो की मी वरील ठिकाणी राहत असून मी प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो. आता हा भोंदू बाबा लोकांचं भविष्य सांगतो, लोकांना मुलं होत नाही त्याचं मार्गदर्शन करतो, योनी पूजन करतो, संभोग करतो त्या महिलांसोबत ज्यांना मुलं होत नाहीत. आणि हा त्या पोलीस स्टेशनला जाऊन सांगतो की मी प्रॉपर्टी डीलर आहे, मी दलाल आहे. हा बाबा दलाल होता आणि या दलालाचा शिष्य महिला आयोगाच्या अध्यक्ष. बरं असू द्या, प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा धंदा होता यानं सांगितलं. माझ्याकडचा मोबाईल असा असा आहे, त्या मोबाईलवरती व्हॉट्सअपला कॉलिंगसाठी वापरतो मी. सदर सिम कार्ड माझ्याच नावाचे आहे, माझ्या मोबाईलमध्ये जे सिम कार्ड आहे ते माझंच आहे आणि मी मोस्टली या मोबाईलवरनं व्हॉट्सअप कॉलिंग वापरतो, असं स्वतःहून एनसी मध्ये बाबांना सांगितले. तसा बाबा स्वतःच्या खड्ड्यामध्ये पडला. बाबाने पडायसाठी खड्डा स्वतःच खांदला होता. तर मी इसम नामे दिनेश मनाजी
परब राहणार भायखळा मुंबई या सन 2010 पासून ओळखतो. त्याचा मुंबई येथे हॉटेल व्यवसाय असून त्यातून आमची ओळख झालेली होती. तो माझ्या प्रत्यक्ष किंवा समोरासमोर संपर्कात होता असं बाबा बोलतो. कोण हा दिनेश परब आहे तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. दिनांक 22/12/2025 रोजी 22 डिसेंबर 2025 रोजी ते 28/12/2025 दरम्यान म्हणजे हे 3 दिवसामध्ये माझा मोबाईल क्रमांक डॉट 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 यावर इसम दिनेश मनाजी परब राहणार मुंबई याचे व्हॉट्सअप मोबाईल नंबर अशावरनं व्हॉट्सअप चॅटिंगद्वारे तसंच व्हॉट्सअप व्हॉइस कॉलद्वारे माझं बोलणं झालेलं आहे. त्या दरम्यान त्याने मला सांगितलं की मला इसम नामे राजेंद्र अशोक जासूद याने तुमचे काही महिलांसोबतचे आक्षेपार्ह फोटो माझ्या मोबाईलवर पाठवले आहेत असं सांगून मला त्यांनी त्याचे व्हॉट्सअपद्वारे व्ह्यू वन्स अशा स्वरूपात दिसतील असे 4 फोटो माझ्या व्हॉट्सअपला पाठवले. मी ते पाहिले आणि मी त्यात उभा असून माझ्या जवळील टेबलावर एक स्त्री बसलेली आहे. तिचे दोन्ही पाय माझ्या कमरेजवळ असल्याचे दाखवले आहे. तसेच इतर 3 फोटोमध्ये देखील वेगवेगळ्या महिला नग्न अवस्थेत माझ्या जवळ असल्याचे दाखवण्यात आले आहे. असे फोटो पाहिल्यानंतर मी व्हॉट्सअप व्हॉइस कॉलद्वारे दिनेश परब यांच्यासोबत बोलणं झालं. त्यात त्याने मला सांगितले की अशा प्रकारचे अनेक फोटो राजेंद्र जासूद यांच्याकडे आहेत आणि वेगवेगळ्या महिलांसोबतचे आपल्यासोबतचे फोटो आणि चार्ट देखील आहे. ते फोटो समाजामध्ये व्हायरल झाल्यास आपली समाजात खूप मोठी बदनामी होईल. त्याकरता आपल्याला समोरच्या व्यक्तीशी बोलून हा विषय मिटवून घ्यावा लागेल. त्यावर मी त्यास विचारले की त्याकरता आपल्याला काय करावं लागेल. त्यावर त्याने मला सांगितले की 5 कोटी रुपयात आपला विषय सेटल करू. त्यावर मी त्याला सांगितले की माझा सदर महिलांशी काही संबंध नाही, त्यांना मी ओळखतही नाही, हे सर्व खोटे आहे. त्यावर त्याने सांगितले की आपली समाजात इज्जत आहे, आपली इज्जतीपेक्षा पैसा मोठा नाही. त्यावर मी त्यास सांगितले की मी त्याकरता 1 रुपयाही देणार नाही. तेव्हा दिनेश परब हा म्हणाला की आपण पैसे न दिल्यास ते लोक आपले सदरचे फोटो समाजात सोशल मीडियाद्वारे व्हायरल करतील. तेव्हा मी त्यास सांगितले की सध्या माझे मुलीच्या लग्नाच्या कामात व्यस्त आहे. त्यावर त्याने सांगितले की लग्न झाल्यानंतर मी नाशिकला येतो, आपण 5 कोटी रुपये तयार ठेवा आणि हा विषय संपून टाकू असं सांगितलं. इसम नामे दिनेश परब हा भायखळा या ठिकाणी राहत असून दरम्यान व्हॉट्सअप चॅटिंग आणि व्हॉट्सअप कॉलिंगद्वारे माझं बोलणं करून काही महिलांसोबतचे आक्षेपार्ह फोटो इसम नामे राजेंद्र जासूद यांच्याकडे असल्याचे सांगून माझे व्हॉट्सअपवर 4 फोटो टाकून सदरचे फोटो समाजात सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तसेच न करता माझ्याकडे 5 कोटी रुपयांची मागणी केली. म्हणून माझी दिनेश परब भायखळा मुंबई तसेच इनाम राजेंद्र जासूद राहणार पुणे यांच्या विरोधात फिर्याद आहे. माझी वरील फिर्याद संगणकावर टंकलिखित करून मी ती वाचलेली आहे. तर तुम्हाला आता जवळपास हा विषय समजलेला असेल. याच्यामध्ये तो आपला नीरज जाधव ज्याने सगळं त्याचा ऑफिस बॉय होता त्याने सगळं कांड केलं. आता त्याला देखील अटक झालेली आणि 100 व्हिडिओ या अशोक खरातच्या कम्प्युटरमधनं जप्त करण्यात आलेले आहेत आणि या नीरज जाधवला त्याच्या ऑफिस बॉयला पोलीस संरक्षण दिलेले. ठीक आहे, आता हा विषय समजला तुम्हाला. हे विषय सगळे समोर आले. हे दोघं तिघ जण या विषयामध्ये मिसळलेले होते. सुरुवातीला नीरज जाधव, तो जासूद आणि दिनेश परब या तिघांनी मिळून जासूदचा तरी संबंधच नव्हता याच्यामध्ये. जासूदचं प्रॉपर्टीच्या व्यवहारामध्ये फसवणूक झाली होती आणि जास्त पैसे जासूदनं टाकलेले, कमी पैसे खरातने टाकले होते. पण ती जमीन स्वतःच्या संस्थेच्या नावावरती किंवा वैयक्तिक बायकोच्या नावावरती हडपण्याचा प्रयत्न हा अशोक खरातचा होता आणि म्हणून त्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी जासूद त्या विजय आपल्या नीरज जाधवला भेटला. नीरज जाधवनी मिळून या सगळ्यांनी मिळून सगळं कांड केलं. मुळात 5 कोटींनी 500 कोटींचं जे पत्त्याच्या पानावरती बनवलेलं स्वप्न होतं हे उद्ध्वस्त केलं. म्हणून आपला अशोक खरातनी स्वतःहून स्वतःचा खड्डा खांदलेला आहे. आता झालं काय तुम्हाला सांगतो. ह्या सगळ्या प्रकरणावरती रुपाली चाकणकरांनी पण एक पत्र पाठवले. तुम्हाला ते नंतर मला सापडले नाही, ते सापडले की पाठवतो तुम्हाला सांगतो. झालं असं की पोलिसांनी एनसीची तक्रार घेतली, त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं. इन्व्हेस्टिगेशन सुरू केल्यानंतर नीरज जाधवला उचलला, ह्या दिनेशला उचलला आणि त्या जासूदला उचलला. उचलल्यानंतर ह्यांच्या मोबाईलमधले ते 58 व्हिडिओ हे पोलिसांनी घेतले. आणि यासाठी मी जी काल तुम्हाला बोललो की रायगड जिल्ह्यातला राष्ट्रवादीचा लय मोठा एक नेता आहे, बडा नेता. या बडा नेत्यानं आपल्या अहिल्यानगरच्या का नाशिकच्या एसपींना धमकावून सांगितलं की जे काही विषय असेल ते अशोक खरातांना मदत करायचे आणि त्या समोरच्या व्यक्तीकडे नीरज जाधवकडे आणि ते जासूद किंवा दिनेश परब यांच्याकडे जे काही माल असेल तो खरातांना द्या आणि खरातांना सहकार्य करा
अशा प्रकारचं धमकी दिल्याचं देखील समोर येते. खरं काय खोटं काय हे नाशिकच्या पोलिसांनी किंवा अहिल्यानगरच्या एसपीनी समोर आणायला पाहिजे गोष्ट. ठीक आहे, तपास सुरू केल्यानंतर ज्या वेळेला पोलिसांनी ते 58 व्हिडिओ बघितले त्यावेळेला त्यांच्या पायाखालची जमीन सरकली पोलिसांच्या. कारण त्या व्हिडिओमध्ये अनेक नामवंत राजकारणी महिलांचे व्हिडिओ होते, जे उघड उघड HD क्वालिटीमध्ये सेक्स करतानाचे व्हिडिओ होते, मोठमोठ्या राजकारणी घराण्याशी संबंध असणाऱ्या महिलांची. दुसरा मुद्दा, मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या, महिला अधिकाऱ्यांचे देखील व्हिडिओ होते. आणि तिथंच गेम फसली. एक असिस्टंट RTO अधिकारी, महिला अधिकारी, त्या बाबाच्या सोबत सेक्स करताना सापडली. आणि त्यावेळेला पोलिसांनी गपचूपपणे ट्रॅप लावला आणि बाबाच्या आणखी गोष्टी समोर आणायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर हा सगळा विषय बघत 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 मार्च महिना उजडला. मार्च महिन्याच्या पाठीमागच्या 8 दिवसापूर्वीच देवेंद्र फडणवीसांना प्रॉपर ब्रीफिंग करण्यात आली या सगळ्या विषयाची. आणि त्याच वेळेला देवेंद्र फडणवीसांनी गपचूप कोणालाही न कळता SIT स्थापन केली. मीडियाला नंतर सांगितलं, परंतु 8 दिवसापूर्वीच SIT स्थापन झाली होती. आणि या SITच्या माध्यमातून ट्रॅप रचला गेला. याच्यामध्ये हा पट्ट्या पळून जायच्या तयारीत होता. ज्यावेळेला याला कळलं की पोलीस आपल्या विरोधात काहीतरी कांड करायचा प्रयत्न करतात किंवा आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेला देश सोडून जाण्याचा, ऑस्ट्रेलियामध्ये सेटल होण्याचा याचा प्रयत्न होता. त्यासाठी पोलिसांनी एक लुकआउट नोटीस देखील टाकलं होतं. आणि ते नोटीस याच्या जवळच्या व्यक्तींना देखील पाठवलेलं आणि त्याला सांगायला सांगितलेलं की या बाबाला सांग, जर तू पळून जायचा प्रयत्न केला तर सगळ्या एअरपोर्टवरती लुकआउट नोटीस जाहीर केले, तू तिथे पकडला जाईल आणि तिकडे मीडिया असते, त्यामुळे तुझी तिथं बदनामी होऊ नये म्हणून तू अशा प्रकारचं कुठलेही कृत्य करू नको. जवळच्या व्यक्तीनं सांगितलं आणि जवळच्या व्यक्तीने त्याला सगळं समजावून सांगितलं. त्याला खुनखुन लागली होती की आपल्या विरोधात काहीतरी शिजते म्हणून. तर साध्या वेशामधले पोलीस त्याच्या घराच्या ऑफिसच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पेरले आणि जसं CM ऑफिसवरनं तिकडे अप्रुव्हल मिळालं, ग्रीन सिग्नल मिळाला, तसं याला उचलला. आणि याला उचलल्यानंतर ज्या वेळेला एक वेगळी स्टोरी तिथे, ज्याला उचलला पोलिसांच्या भाषेमध्ये त्याला फटकवला निभार. त्याच्यानंतर याची बोलती कशी वळली माहितीये का, हा पोलिसांना सांगायला लागला, तुम्हाला माहित नाहीये तुम्ही किती मोठा गुन्हा करताय, ईश्वर कोपेल तुमच्यावरती. जसं त्या बायकांना सांगायचं ना, तू जर माझ्यासोबत शरीर संबंध नाही ठेवले तर परमेश्वर कोपेल आणि तुझा नवरा मरेल. पोलिसांनी फटकवल्यानंतर पोलिसांना पण आज बोलायला लागला. असं असे दलिंदर हे बाबा आहेत. आणि या बाबांवरती आपल्या महाराष्ट्रातली जनता भोळी बाबडी कशी म्हणायची या गोष्टीला हो? जनतेला सगळं माहितीये. आजपर्यंत अशा प्रकारच्या भोंदू बाबांना अनेक वेळा उद्ध्वस्त केलेले, तरी देखील अशा प्रकारच्या भोंदू बाबांवरती डोळे झाकून विश्वास ठेवतात आणि या लोकांच्या अशा प्रकरणामध्ये अडकतात. या सगळ्या गोष्टींवरती तुमचं म्हणणं काय ते नक्की कमेंट करून सांगा. AKP मराठीकडनं एक विशेष संदेश आहे सगळ्यांसाठी, अशा प्रकारच्या भोंदू बाबांमध्ये कोणीही अडकू नये. आणि जर का चुकून अडकले असतील तर आपल्या AKP मराठीशी संपर्क साधा किंवा जवळच्या स्थानिक पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही त्या बाबाच्या विरोधामध्ये तक्रार द्या. कारण अशा प्रकारच्या बाबांना वटणीवर आणणं किंवा अशा प्रकारचे भोंदू बाबा आहेत जे समाजामधल्या बायकांचा, महिलांचा, गोरगरीब भोळ्या बाबड्या लोकांचा विश्वास संपादन करतात आणि नंतर त्याचा चुकीचा फायदा घेतात. त्यामुळं कुणाला जर अशा प्रकारचा अनुभव आला असेल कुठल्या बाबाचा किंवा या बाबाच्या संदर्भात, जर तुमची गोपनीयता लक्षात घेता तुम्हाला जर विषय पोलीस स्टेशनला किंवा इतर लोकांना सांगायचा नसेल तर AKP मराठीच्या इंस्टाग्रामला, म्हणजे अमोल कोळेकर पाटील इंस्टाग्रामला मेसेज करू शकता आणि तुमची माहिती देऊ शकता. तुमचं म्हणणं काय आहे सगळ्या प्रकरणामध्ये ते कमेंट करून नक्की सांगा. एवढी सगळी आपण मेहनत करतो, चॅनलला सबस्क्राईब करा. एका सबस्क्रायबरने मेहनतीला आपल्या बळ मिळतं, हिंमत मिळते. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.